नमस्कार मंडळी, श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत। मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कधीतरी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगात देव येतो, मग तो खंडोबा असो, नवनाथ असो किंवा इतर कोणता देव असो, तेव्हा ती व्यक्ती चिमट्याने, साखळीने, बऱ्याच वेळा चाबकाने स्वतःच्या पाठीवर मारून घेत असते, अंगावर मारून घेत असते। पण मग असे का होतं, तर यामागे काय कारण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मंडळी, हा प्रश्न मला आपल्याच एका सबस्क्रायबर आहेत त्यांनी विचारला आहे आणि मला सुद्धा यावर सविस्तर बोलणे हे गरजेचं वाटलं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे हे तुम्हाला सविस्तरपणे समजेल। मुळात मंडळी, देव अंगात येतो म्हणजे नेमकं काय होतं, तर मंडळी, देव एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगात दैवी शक्ती प्रवेश करते आणि ही शक्ती त्या व्यक्तीच्या आत्म्याशी आणि शरीराशी जोडली जाते। पण या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाहीत, कारण प्रत्येक व्यक्तीचं शरीर, प्रत्येक व्यक्तीचं मन हे वेगवेगळं असतं। आणि बऱ्याच वेळा काय होतं मंडळी की एखाद्या व्यक्तीच्या अंगात नकारात्मक शक्ती देखील असतात, जसे की वाईट शक्ती, भूतप्रेत, बऱ्याच वेळा करणी बाधा त्या व्यक्तीला असते, काही वेळा शारीरिक त्रास असतो, त्या व्यक्तीला मानसिक त्रास देखील असू शकतो। आणि मग अशा वेळी त्या व्यक्तीचं शरीर पूर्णपणे देवाला स्वीकारण्यासाठी तयार नसतं। मग आता तुम्ही म्हणाल की याचा चिमट्याशी आणि साखळीशी काय संबंध आहे, तर मंडळी, चिमट्याने, साखळीने किंवा बरेच वेळा ते वारं चापकानं अंगावर मारून घेतं। मग याचं कारण काय आहे, तर मंडळी, देव जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अंगात येतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील वाईट शक्ती किंवा बाहेरील बाधा ही त्या देवाला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नाही आणि त्या देवाला त्या शरीरामध्ये येण्यासाठी अडथळा निर्माण करते। आणि हा अडथळा दूर करण्यासाठीच वाऱ्याकडून चिमट्या किंवा साखळी किंवा चाबकाचा वापर केला जातो। आणि मुळात जेव्हा अंगातील देव चिमट्याने, साखळीने त्या व्यक्तीच्या अंगावर मारतो, त्या वस्तू काही साध्या नसतात मंडळी, तर या वस्तू या देवाच्या स्वतःच्या आभूषण असतात। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की नवनाथांच्या हातात नेहमीच चिमटा असतो आणि हे त्यांचे शस्त्र देखील आहे। आणि त्याचप्रमाणे खंडोबाचे देखील साखळी म्हणजेच लंगीर हे सुद्धा आभूषण आहे। आणि या वस्तू ज्या असतात त्या वस्तू त्या देवांचं स्वतःचं प्रतीक असतात। म्हणूनच जेव्हा देव त्या व्यक्तीच्या अंगावर मारून घेतो तेव्हा तो त्या व्यक्तीच्या शरीरातील जी पण कोणती वाईट शक्ती आहे, बाधा आहे, करणी बाधा असेल, ती त्या शरीरातून बाहेर काढत असतो। आणि जेव्हा चिमट्याचा, साखळीचा मार त्या शरीरावर पडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराला एक झटका बसतो आणि त्याचबरोबर शरीरात जी पण काही वाईट शक्ती आहे किंवा त्या व्यक्तीला जो काही त्रास असेल तो साईडला जातो आणि देव स्वतःच आपल्या झाडाच्या शरीरातून सर्व अडथळे हे हटवित असतो, जेणेकरून त्या देवी शक्तीला पूर्णपणे त्याच्या शरीरात खोलून येता येईल। त्याचमुळे प्रत्येक वेळी तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर देव येतो आणि त्या व्यक्तीला झाडा लावतो म्हणजेच आता मी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या शरीरावर चिमट्याने किंवा साखळीने मारतो आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की ते वारे गेल्यानंतर ती व्यक्ती अतिशय आनंदी असते, तिला कोणताही गोष्टीचा त्रास जाणवत नाही किंवा जर त्या व्यक्तीला कोणता शारीरिक त्रास असेल तरी तो सुद्धा तिला जाणवत नाही, त्या व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही। थोडक्यात काय, तर जेव्हा देव अंगात येऊन त्या व्यक्तीच्या शरीरावर चिमट्याने किंवा साखळीने मारून घेतो तेव्हा तो त्या व्यक्तीला न मारता त्या व्यक्तीच्या शरीरात जी पण कोणती वाईट शक्ती आहे तिला तो मारत असतो। आणि मंडळी, थोडक्यात काय, तर जेव्हा देव अंगात येऊन त्या व्यक्तीच्या शरीरावर चिमट्याने, साखळीने मारत असतो तेव्हा तो त्या शरीरातील वाईट शक्ती किंवा जी पण कोणती बाधा आहे ती बाहेर काढत असतो, ती साईडला सरकवत असतो। आणि जेव्हा पण त्या व्यक्तीच्या शरीरावर या गोष्टींचा मार पडतो, तो मार त्या शरीराला न लागता, त्या व्यक्तीला न लागता, त्या शरीराच्या आतमध्ये जी पण कोणती वाईट शक्ती आहे, जी बाधा आहे, जो त्रास आहे, या गोष्टीला तो मार लागत असतो आणि ती शक्ती बाजूला सारून देव स्वतः त्या शरीरामध्ये पूर्णपणे प्रवेश करतो आणि खुलून येतो। आणि यासाठी हे सर्व अंगातील वारे करत असतं। आणि मंडळी, आशा आहे की ही माहिती तुम्हाला समजली असेल, आवडली असेल। आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला जर अशा काही शंका असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतोय। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। अलख निरंजन आदेश।